सर्वांना नमस्कार. सिस्पे इन्फिनिटी बीकन या कंपन्यांचा तपास जो आर्थिक गुन्हे अन्वेषण अहिल्यानगर यांच्या मार्फत सुरू आहे, त्यामध्ये अहिल्यानगरचे जे एसपी आहेत, ज्यांच्या अंतर्गत आर्थिक गुन्हे अन्वेषण हे काम करते, त्यांनी एक प्रेस नोट देऊन आणि पेपरमध्ये बातमी देऊन असं सांगितलेलं आहे का जे कोणते त्यातले गुंतवणूकदार आहेत त्यांनी तात्काळ स्वरूपात समोर येऊन त्यामध्ये तुमचे जबाब आणि तुमचे ज्या डिटेल्स आहेत त्या देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, मोठ्या प्रमाणात सीजर्स हे आरोपी यांच्या अकाउंट मधले पैसे गोठवून आर्थिक गुन्हे अन्वेषण यांनी केलेले आहेत. आणि खूप सुरुवातीपासून म्हणजे गेल्या वर्षी जून जुलैच्या महिन्यापासून यामध्ये उठावाला सुरुवात झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये आंदोलनं वगैरे करण्यात आली. त्यावेळेस जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकांनी आम्हाला दिला, ह्या लढ्याला दिला, त्याच पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण इथे येऊन आपापले जबाब नोंदवण्यास जर दिला तर त्यामध्ये नक्कीच गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अकाउंटच्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स घेऊन कंपनीला जे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत त्या डिटेल्स तिथे देऊन तुमचे जबाब तुम्ही नोंदवायचे. त्याच्यामध्ये कोणत्याही तिराहित व्यक्तीला आरोपी तुम्ही केलं असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्याकडनं जी रक्कम गेलेली आहे त्या रकमेची फक्त एक तुम्हाला माहिती आणि एक विवरण आर्थिक गुन्हे अन्वेषण इथं देणं ते बंधनकारक आहे. आणि त्याच्यानंतर जे लोक याच्यातनं तपासामध्ये पुढे असं निष्पन्न होतंय का बाबा यांच्या रकमा ह्या पोहोच झालेल्या आहेत, तर या सीज झालेल्या रकमेतनं तुमच्या पैशाची रिकव्हरी ही निघणार आहे. तर आजपर्यंतचा जो एक ज्वलंत प्रश्न होता सर्व गुंतवणूकदारांचा की आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार, तर त्याची मिळण्याची प्रोसिजर ही आहे का पहिले त्यामध्ये तुम्हाला जबाब नोंदवावा लागणार, तुमचे डिटेल्स द्यावं लागणार. त्या व्हेरीफाय झाल्याच्या नंतर कायदेशीर प्रक्रियेने तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार आहेत. तर परत एकदा मी सर्व गुंतवणूकदारांना असं आवाहन करू इच्छितो की सिस्पे इन्फिनिटी बीकन असो किंवा इतर अशा कोणत्याही कंपनी ज्याचे संचालक आज मितीला अटक झालेले आहेत, पुण्याची समर्थ क्रॉप केअर असेल, चिपळूणमध्ये जी नोंदणीकृत एफआयआर आहे त्यातली TWJ कंपनी असेल, नोंदणीकृत एफआयआर मध्ये तात्काळ तुमचे जबाब जाऊन नोंदवणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण अमाऊंटची एकदा कायदेशीर प्रक्रियेने सीजर झाले तर पोलीस यंत्रणेला किंवा तपास यंत्रणेला त्यामध्ये ती अमाऊंट जवळ ठेवून काही एक भेटत नसतं. त्यांना ती अमाऊंट लोकांना परत देऊन कोर्टाकडे अहवाल सादर तात्काळ स्वरूपात करावं लागतं. म्हणून तात्काळ स्वरूपात समर्थ क्रॉप केअर, सिस्पे इन्फिनिटी बीकन व TWJ या कंपन्यांमध्ये ज्या लोकांची आर्थिक फसवणूक झालेली त्यांनी आपापले जबाब हे तुमच्या तिथल्या तपास यंत्रणेकडे, अहिल्यानगरला ती आर्थिक गुन्हे अन्वेषण आहे आणि इतर ठिकाणी समजा पोलीस स्टेशनलाच अजून मॅटर असेल, आर्थिक गुन्हे अन्वेषणला वर्ग झालेलं नसेल, त्याची अमाऊंट कमी असल्यामुळे, तर तुम्हाला तिथं जाऊन तुमच्या डिटेल्स देऊन तुमचे जबाब नोंदवणं गरजेचं आहे. जेणेकरून या प्रकरणामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देणं एक वकील म्हणून, गुंतवणूकदारांचं वकील म्हणून मला सोपं जाणार आहे. धन्यवाद.